मन मंदिरा गजर भक्तीचा। देवा ज्ञान दी, नाथ महाराजांचा अभंग आहे। ज्ञान दी, देऊ नको असं नाही, पण त्याला देत असताना जोड कशाची दी? प्रेमाची। कारण ज्ञान असन आणि प्रेम नसन तर ते ज्ञान उपयोगाचं नाही। ज्ञान आहे आणि प्रेम नाही। तुकाराम महाराज म्हणले कोड फुटलेल्या माणसाचं गोरेपण, कोडियाचे गोरेपण तैसे अहंकारी जाणो, अहंकारी जाणो, अहंकार महाराज म्हणले कोडियाचे गोरेपण तैसे अहंकारी ज्ञान। आता या शिरीचे कोण? आणि माणसाला मला सांगायचं, इथे बसलेले इतके माणसं आहेत, कोणाजवळ पैसा नाही हात वर करा बरं, हात वर करा। कोणाजवळ पैसा नाही, आपल्या कुटुंबाला लागण इतका, कोणाजवळ पैसा नाही हात वर करा बरं। हाय कोणी असं? सगळ्या जवळ इथं बसलेले इतके माणसं आहेत का? इतक्या जवळ एका जवळ इतकाला पैसा आहे की आपण एका माणसाचा सहज काटा काढू शकतो। कोण म्हणतं पैसा नाही? पैसा आहे, लेकरं बाळ आहे, कुटुंब मोठं आहे, नातेवाईक चांगले आहेत, पण माणसाला कमी जर कशाची असेल, बोला 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 ना, कशाची कमी आहे? पैसा नाही का? पैसा आहे, लेकरं बाळ नाहीत का? आहेत, बाळकू नाही का? आता सगळं आहे, पण कमी कशाची आहे? प्रेमाची। आणि संसारात बी आणि परमार्थात बी प्रेम कमी झालं की देव आपल्याला जवळ धरीत। पूर्वीचं महाराज शेतकऱ्याचं जातीवंत वाहन कोणतं होतं? मोकळं बोला जरा मोठ्याने, बैलगाडी। बरोबर, बैलगाडी कुरकुर का वाजत होती? काय नसल्यास? वंगण नसल्यात। कोणतं वंगण? काळ्या जातीचं। बरोबर, आणि ते कुठं असतंय? कोण्या दुकानात? आता गॅरेजवाल्याकडे। पहिले कुठं होतं? तिकडे नका बघू, माझ्याकडे बघा तुम्ही। पहिले कोणाकडे होतं? अहो गाडीलाच 8 किलो डबा राहायचा, त्याच्यात एक अशी मोठी तार राहायची, आणि ती काय अशी गुरगुर वाजायला लागली गाडी की तो मालक काय करायचा? खाली उतरायचा, त्यातली ती तार काढायचा, आणि ते वंगण काढलं की कशाला लावायचा? चाकाला। चाकाला एकदा वंगण घातलं की काय होतंय? आवाज बी बंद होतोय, बैलाला बी त्रास कमी होतोय, गाडी बी लवकर रन काढते ती, आणि बसणाऱ्याला बी बसल्यावर वाटत। काय बोलायला लक्ष आहे का? म्हणजे मग गाडी कुरकुर का आवाज ती वंगण नसल्यास। बरोबर, तसं संसारात बी आपल्या कुरकुरी होत्यात का? काय नसल्यास? पैसे नसल्यास, प्रेम नसल्यास। मग माणसाला आता पैसे पाहिजे इतका प्रेम पाहिजे? प्रेम पाहिजे। तुला कळत का काय प्रेम? कळत? इतकं लहान लेकरू त्याला काही कळत नाही तरी ते काय म्हणतंय? प्रेम पाहिजे। आणि याचं गणित असं बघा, एखादं लहान लेकरू जरी आई संग दर्शनाला गेलं देवाच्या मंदिरात, तरी ते लेकरू म्हणतंय देवा मला सुखी ठेव। आता याला दुःखाचा एक चटका तरी बसलेला आहे का? नाही, तरी सुद्धा त्याच्या तोंडातून उद्गार काय निघते? देवा मला सुखी ठेव। प्रत्येक माणसाला इच्छा आहे प्रेमाची महाराज। आणि संसारामध्ये जसं जसं माणूस मोठा होत चालतो का तसं तसं प्रेम कमी कमी होत चालते। परमार्थात जसं जसं माणसाची उंची वाढते का तसं तसं प्रेम वाढते। परमार्थातल्या प्रेमाला वाढती काय आणि संसारातल्या प्रेमाला काय काय उतरती काय? आता मला सांगा बाबा, तुमचं नाव काय? नाव काय तुमचं? छगनाप्पा। मला सांगा, तुम्ही लग्नात असे दिसत होते का? नाही दिसत। त्याचं काय घेऊन बसले तुम्ही? आपण सुद्धा असे दिसतो का? आता मी असा दिसायलोय, पुन्हा दिसन का? नाही नाही, पुढच्या वर्षी जर तुम्ही मला बोलले, तुम्ही बोलितान का नाही ते तुमचा प्रश्न आहे, पण मी असा दिसन का? नाही दिसत। याच्यातलं सगळं बदलत चलत आहे। काय करते? बदलत चलत आहे। बघा, संसारातलं प्रेम बदलत आहे। कसं बदलत आहे? लग्न झालं की 2 महिन्याने बायकोला नाव घ्यायला लावायचं। किती महिन्यांनी? शिंदे माऊली 2 महिन्यांनी। ती इतकं मोठं नाव घेती, इथून थेट औरंगाबाद नाही रे, इथंच ती डायरेक्ट कुठं इकडं लांब
हा लहाने महाराज फुलंबरी बर फुलंबरी जाऊ द्या. असं नाव घेते कसं येत होते जात होते खिडकी वाटे पाहत होते खिडकीला 3 तारा आडकी द्याला घुंगर 12 पान खाते 13 घाम येतो झरा झरा. तिकडून आला व्यापारी त्याने दिली सुपारी देते वाणाला हांडाने ते पाण्याला पाणी आणते आडाचं वाडा बांधते भिंगाचा वाड्यात वाडे 7 वाड्या पलंग पलंगावर गादीवर उशीवर बसीत कपात घडीत वाजला एक ज्ञानोबा तुकोबाचं नाव घेते मी पांडुरंगाची लेख. किती मोठे हे नाव. आता आपला नवरा तेव्हा असल्यामुळं गाडेकर महाराज आपल्याला दुसऱ्यात नाव घेता येईल का नाही घेता येणार. असं बाया नाव घेतात पण कुठपर्यंत 2 महिने आणि एकदा एखादं लेकरू झालं की ते नाव लगेच त्याच्या सगळ्या काड्या कमी येतात 2-3च काड्या राहत्या. राम बसले राज्यावर सीता बसले अंकावर आमच्या त्यांचं नाव घेते तेच माझ्या कुंकावर गेल्या काड्या कुठं या सगळ्या गाया गोळ्या. आणि म्हातारपणाला नाव घ्यायचं सांगायचं म्हातारपणाला लगेच काढी एक बी राहत नाही नका ते महाराज. ते काय नाव घेतात माहिती का लहान जात होते हळदी कुंकाला बटन तुटलं बटव्याचं म्हणूच का पुढं त्याला कळलं त्यामुळे त्याने मेल्याला पुन्हा इथं आणायचं नाही. जात होते हळदी कुंकाला बटन तुटलं बटव्याचं काय नाव घ्यायचं त्या मध्ये याच्यामधलं प्रेम काय होतंय हळूहळू कमी होतंय. आणि संसार असा आहे महाराज हे फक्त देवाकडे बाकी काही नाही महाराज. काहीतरी प्रेमामध्ये वृद्धिंगता व्हावी. माणसं उत्सव कसे करता करायचे माणसं उसवलीत महाराज उसवल्यामुळे उत्सव करायचे. यादसाठी तप व्यासयामुपग्रंथ केले. कसं करता काहीतरी बदल व्हावा. आमचे महाराज म्हणायचे अरे कापसाने कापूस राहू नाही कापसाने वात बनलं पाहिजे वातीनं वात राहू नाही तेलाशी संपर्क केला पाहिजे तेलाने वाताने कापसाने कापूस राहू नाही देवाला वाळून आपलं जीवन कृतार्थ केलं पाहिजे. ठाईची समाप्ती ठाईची समाप्ती झाली जैसी. याच्या करता परमार्थ बदल व्हावा
आणि बदल होण्याकरता केलेला अट्टहास यार महाराज. आणि बदल फक्त याच नरदेहामध्ये करता येतो. या मृत्यू लोकांमध्ये 83,99,999 शरीर एक कट व्हा आणि एकच मानवाचं पार्ट फक्त एक कट व्हा. इथं किती जीव राहतात? 84 लक्ष. 84 लक्ष योनी फिरता दुःख भोगिले. आणि इतकं फिरून 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 कुठं आलोत आपण? कुंभे फळला आलो. कुठं आलो? बरं आता फिरून आलो पुन्हा इथंच येतो. पुन्हा इथंच येतो. सांगता येणार? बहुता दिवसा फेरा आला या नगरा. आता हे शरीर मिळालंय पुन्हा कुठं मिळेल? मिळणारच का नाही सांगता येणार नाही. म्हणून महाराज म्हणले याचा एक एक क्षणाचा उपयोग करा. हे जीवन कळण्याकरता संत मंडळी असते महाराज. माणसाला 16व्या वर्षामध्ये 2 वाटा फुटत द्या. किती वाटा? एक वाट अधोगतीकडे नेती आणि एक वाट सद्गतीकडे नेती. आणि त्या टायमाला जर माणूस योग्य मार्ग दाखवणारा जर जीवाला नाही भेटला तर माणसाचं पतन होत असते. जन्मतात कोणताच माणूस वाईट नाही आणि जन्मतात कोणताच माणूस चांगला नाही. मला सांगा पाण्याचा रंग कसा आहे? तुमच्या इकडे बोलायला जरा कमी आहेत का? पाण्याचा रंग कसा आहे? पाणी तेरा रंग कैसा जिसमें मिलाए वैसा. तारुण्याच्या काळामध्ये माणसाला योग्य मार्गदर्शन जर मिळालं तरच त्या माणसाची अधोगती होत नाही. आणि ज्या त्या योग्य मार्गावर संत आपल्याला ठामपणे शिकवण देत असतात. कारण कधीच रस्ता चुकत नाही त्याला देव म्हणत असते. कायम रस्ता चुकतोय त्याला जीव म्हणत असते. आणि रस्ता चुकलेल्या रस्त्याला लावते त्यांना संत म्हणत असते. आज्ञानी लावावे फक्त बदल घडून आणता येतो बाकीच्या जन्मात नाही. पण याची आपल्याला किंमत कळाली नाही. साधू संत म्हणले हा नरदेह आपल्याला मिळालाय पण कळाला मात्र नाही. आणि जर हा नरदेह आपल्याला कळाला असता तर आपण पत्ते खेळले इथले सोडून बाकीचे सांगायला मी पत्ते खेळले नसते. जर याची आपल्याला किंमत कळाली असती दारू पेली नसती. जर याची किंमत कळाली असती लोकांच्या सोयरीकी मोडील्या नसत्या. जर याची किंमत कळाली असती सप्त्याला देणगी दिली असती का नसती? असती. माणसाला याची किंमत कळाली नाही आणि ज्यांना याची किंमत कळाली त्यांचं महावाक्य आहे मृत्यू लोकी व्हावा जन्मामा वरून ते काय म्हणतात वरचे देव लोक म्हणतात खाली यावा आणि खालचे लोक काय म्हणतात वर जावा. मग येडे ते आहेत का शहाणे आपण आहेत? ते येडे आहेत का शहाणे आपण आहेत? ते शहाणे आहेत आणि आपण ते तुम्ही म्हणा. कारण बघा तिथले लोक म्हणतात इथं यावा आणि इथले म्हणतात
तिथं जावा. मग बघा आपल्याला याची किंमत कळाली नाही. आता याची किंमत आपल्याला कळाली नाही तरी लोकांना वाटतंय कळाली कळाली. आता हे त्याचं नाव काय तुमचं? तुम्ही हातामध्ये घडी तुम्ही काय नाव तुमचं? हा तुकाराम भाऊ. तुमच्याकडे मोटरसायकल आहे का? कोणती गाडी? स्प्लेंडर. बरोबर. किती हजाराची? 40,000ची. बरोबर. मला सांगा इमर्जन्सी जर तिच्यातलं पेट्रोल संपू नाही पण संपलं तर तिच्यात तुम्ही राखेल टाकीतान का? काऊन नाही टाकीणार? गाडीचं इंजन खराब होईल म्हणून. किती हजाराच्या गाडीचं? 40,000च्या. मग 40,000च्या गाडीची जर आपण इतकी काळजी घेतो, ही गाडी केवढ्याची? हायवे लोकांना केवढ्याची गाडी? 40,000च्या गाडीमध्ये 60 रुपयाचं राखेल वाटायला माणसाला जड जाते. कोट्यावधी किमतीची गाडी तरी सुद्धा खपाखप खंबीची खंबी हाणतील. चाले जसं प्रमाणे तसं आवाज काढा का नाही. मग एकदा जोरात टाळी वाजवा जोरात. असं जिथली तिथं पाहिजे बघा. सिद्धांतम तात्पर्य पकडतं. खालून जर दगड मारला तर आंबा पाडाचाच पाडा पाहिजे. कोणता पाडा पाहिजे? खालून दगड मारला तर आंबा कोणता पाडा पाहिजे? पाडाचा. खालून दगड म्हणतून कैऱ्या पाडी तू शान आहे का येडा आहे? जेते पार बघा. खाया पिया सुखसे सोया नाहक जमाना खोया. काय केलं इथे येऊन आपण सांगा. संत मंडळी म्हणले या जगामध्ये 3 लोक राहतील. काहींचं जीवन कर्म प्रधान आहे, काहींचं जीवन भोग प्रधान आहे आणि काहींचं जीवन विचार प्रधान आहे. कर्म प्रधान जीवन साधू संतांचे, भोग प्रधान आणि विचार प्रधान जीवन मानवाचे. त्याच्यामुळं ज्या गोष्टीमध्ये आपलं प्राधान्य असेल ते ओळखून माणसाने ते काम करावं. साधूचं काम हे कर्म करीत राहणं. कारण असं गणित आहे, शाळेतले मुलं गुरुजीकडे बघून वागतील, घरातले मुलं मायबापाकडे बघून वागतील आणि सगळा समाज हा साधूकडे बघून वागतो. घरातले मायबाप हुकले समजून चालाव लेकर हुकले, गुरुजी हुकले पोरं हुकले आणि साधू हुकला समाज हुकला. मला सांगा 65 माणसं झोपलेले पण 66वा माणूस जागी जमू शकते. आता 66वा झोपलाय, 65ला कायमची झोप लागू शकते. पण कोण? एसटी ड्रायव्हर. आता हे एसटी ड्रायव्हर म्हणजे संत आहेत. संताला हुकायला जमत? मला सांगा अवस्थेला प्राप्त झालेल्या महात्म्याला एकादशी धरायची गरज नाही, पंढरपूरची वारी करायची गरज नाही, कीर्तनाला यायची गरज नाही. पण ते जर कीर्तनाला नाही आले, त्यांनी जर एकादश नाही धरली, त्यांनी जर पंढरपूरची वारी करावं लागते. ज्ञान प्राप्त होण्याच्या अगोदर बी करावं लागते आणि ज्ञान प्राप्त झाल्यानंतर बी करावं लागते. का? कारण जगाची रीत अशी आहे, मोठ्या माणसाकडे बघून लहान माणसं वागत असते. त्याच्यामुळं मोठ्या माणसांनी हुकायचं नाही. मोठे माणसं हुकले की लहान माणसं आपोआप हुकतील. कारण हा गीतेतला नियम आहे. यद्यदाचरति श्रेष्ठ तत्तदेवे तरो जनः सयत् प्रमाणम कुरुते लोकस्तदून वर्तते. याच्या खाली ज्ञानोबरांनी चिंतन केलं, तेच वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती ये जे अनुष्ठिती ते सामान्य सकळ.
मोठे माणसं मला सांगा, मग मोठे माणसं जर चांगलं काम करीत असतील तर लहान माणसं सुद्धा करणार. मग मला सांगा, म्हाताऱ्या माणसाने सुधारायला पाहिजे का तरुण पोराने सुधारायला पाहिजे? कोणी कोणी सुधारायला पाहिजे? म्हाताऱ्या माणसाने. आणि आता म्हाताऱ्या माणसाला काय वाटतंय? पोरं सुधारले पाहिजे. आणि पोराला काय वाटतंय? मग बिघड कोण पाहिजे? याचं गणित असं आहे, म्हातारे सुधारले की पोरं आपोआप सुधारणार आहेत. कारण मोठ्याचं अनुसरण करणं हे लहानाच्या स्वभावात असतं. पुण्याला शनिवार वाडा, नाना फडणवीस बुद्धिचातुर्य खूपच भारी. त्यांच्याकडे एक माणूस 2 घोड्या घेऊन आला, पाखवाजाच्या नाही, घोडा आणि घोडी जे असतात ते 2 घोड्या. आणि नानाला म्हणलं याच्यातली आई कोणती आहे आणि लेक कोणती ओळखून दाखवा. नाना म्हणले ह्या दोन्ही घोड्याला नदीवर घ्या. नानाने त्या दोन्ही घोड्या नदीवर नेल्या आणि त्या माणसाला सांगितलं ह्या दोन्ही घोड्या तुम्ही पाण्यामध्ये सोडा. नानांनी सांगितलं दोन्ही घोड्या पाण्यामध्ये सोडा. त्या माणसाने दोन्ही घोड्या पाण्यामध्ये सोडल्या. त्या माणसाचा प्रश्न होता याच्यातली माय कोण आणि लेक कोण असा प्रश्न होता. पाण्यामध्ये घोड्या ज्या वेळेस सोडल्या त्यावेळेस एक घोडी अशी पुढं पोहत होती आणि एक घोडी मागं पोहत होती. नाना म्हणले पुढं पोहणारी जी आहे माय आहे आणि मागं पोहणारी लेक आहे. याचा अर्थ काय आहे? मोठ्या माणसाचं अनुसरण करणं हे लहानाच्या स्वभावामध्ये असतं. त्याच्यामुळं संतांनी कधी हुकायचं नसतं. आणि एकदा संत हुकले की समाज हुकल्याशिवाय राहत नाही. म्हणून म्हणायचंच नाही जग लय बिघडलं, आपण सुधारायचा प्रयत्न करायचा, जग आपोआप सुधारत असते. विठ्ठल त्याच्यामुळं पण आपलं असं झालंय, आपल्याला नेमकं साधू कोणला म्हणावं याचाच मेळ लागा नाही. साधू साधू म्हणजे काय? माळ घातली, गण लावले, ढवळे कपडे घातले म्हणजे साधू होतो का? इतक्यावर साधू नाही. माळ घालून जर साधू झाला असता तर काय कायच्या गळ्यामध्ये इतक्या ठोकर माळीत दुमती करून म्हशील हाणली तर म्हैस मरण हाय का नाही? पण ते साधू आहेत का? कडक कपड्यावर साधू ठरतात का? काही जवळ कडक कपडे आहेत पण माग 1000 लफडे आहेत का नाही? मग याच्यावर साधू आहे का? साधू त्याच्यावर नाही. जिसके पास छाता नहीं, जिसके पैर में जूता नहीं, जिसका परिवार से नाता नहीं और जिसका बैंक में खाता नहीं, उसे कहते हैं साधु. तेजी संत तेजी संत तेजी संत तेजी अभंग आहे. तेची शब्द काय चय त्यांना संत म्हणा. नेनती काही टानाटोना. जे टानाटोना करते त्याला संत म्हणू नका. कारण जिंदगी एक जंग है जब तक बीवी संग है. सीता से प्यार किया तो राम बन गई, राधे से प्यार किया तो श्याम बन गए, हराम से प्यार किया तो आश्रम बन गए, चोरी चुप के प्यार किया तो राम रहीम बन गए, कोई मिला ही नहीं बाबा रामदेव बन गए. हे इतक्या खाली होऊन काऊन बोलावं लागलं हे तुम्ही ध्यानात धरा. विठ्ठल त्याला साधू म्हणायत ना. माळ घालून कोणी साधू होत नसते महाराज. परवा दिवशी माझ्याकडे एक म्हातारी आली, मला म्हणते महाराज मला तुमच्याच हाताने माळ घालायची. म्हणलं आजीबाई तुमचं वय किती?
ती म्हणली 80 वर्ष. म्हणलं 80 वर्षात कशाला माळ घालती, बसणं गपचित असा. ती म्हणे काय सांगू महाराज, आता का मला चावत आहे का काय. म्हणजे हिला चावत नाही म्हणून माळ घालायची. लय भाविक असं नाही, लईच अवघड आहे महाराज. परदिश मला एक स्टँडला बाई भेटली की तर महाराज मला म्हणते महाराज काय चाललंय. म्हणलं आमचं काय चालायचं, हे गाव ते गाव शिवराम. हा हे काय काय म्हणते भिकाऱ्याला बघ असं लोक आहेत बघाय. हो मग म्हणलं काय चाललं मावशी. म्हणे काय नाही महाराज तुमचं काय चाललं. मला आमचं बरं भाऊ, तुमचं काय चाललंय मावशी. ते म्हणले काय नाही महाराज, 4 पोरी होत्या आणि 4ही पोरीशी असे थाटामाटात लग्न केले आणि अशा घरी पोरी दिल्यात ज्या घरी सासूचा पत्ताच नाही. म्हणलं मग आता काय अडचण आहे. ती म्हणली आता एकच अडचण आहे, पोराचंच लग्न व्हायना. म्हणलं पोराचं लग्न होऊच शकत नाही, कारण तिकडे म्हणतात आम्हाला अशा घरी पोरगी द्यायची. काय सांगा महाराज, लईच माणसं हुशार झालीत महाराज, लईच. एकदा मी त्या लासलगावला कीर्तनाला चालू. आता कीर्तनाला चालू, एकादशीचा दिवस भूक लागली. म्हणलं काय खावा, भूक लागली तर काहीच नाही खायला. आणि एक अशा शेंगा घेतल्या महाराज, 10 रुपयाच्या भुईमुगाच्या शेंगा. पण म्हणलं रेल्वे स्टेशनला खावा तर एखाद्या माणसाने बघितलं तर वाई पंचायत व्हायची. आपण काय करू म्हणून शेंगा घेऊन रेल्वेमध्ये बसल्यास खाऊ. पण महामाग एक माणूस उभा होतो बघा. ते मला काय म्हणतोय महाराज तुम्हाला शेंगा खाऊ वाटल्यात पण अडचण काय. म्हणलं अडचण एकच आहे, टर्पल टाकायची. ते मला महाराज एवढीच अडचण आहे ना, एवढं काय भेटतो तुम्ही, शेंगा खायच्या आणि टर्पल पुढच्याच्या खिशात टाकायची. म्हणलं अरे त्याला कळलं तर शादी ना. ते म्हणे नसतंय कळत. अरे म्हणलं कळलं तर ते शिव्या दे, नसतंय कळत. म्हणलं कळलं रे. ते म्हणे नसतंय कळत. म्हणलं कळ ना. ते म्हणे नसतंय कळत. म्हणलं कस काय नाही कळत. तो मला 2 तास झालं मी तुमच्या खिशात टाकतो, हे तुम्हाला कळलं का. इतक्या पुढे गेलेत बघा माणसं. आपल्याला वाटतंय आपण लय हुशार आहे, पण आपल्यापेक्षा देव काहीतरी लय हुशार आहे महाराज. आता हे लोक हुशार आहेत याच्यात द्या सोडून. आमचेच काही काही मित्र आमच्या संघ शिकलेले काही काही फशी देत आम्हाला. पुण्याला एक मित्र आहे बघा माझा, आम्ही शाळेमध्ये संघ शिकला. आता ते पुण्याला राहतोय, फॅमिली त्याचं लग्न वगैरे झालं, पुण्याला राहतो. ते पुण्यापाशी एकदा कीर्तन झालं, मला म्हणले महाराज आपल्या घरी मुक्कामाला या. आता सिटीतलं लय अवघड आहे महाराज. आपल्या इथं जसं गाडी लोटांगण मोकळं पटांगण आहे तसं सिटीमध्ये नाही. तसं तुम्ही बी सिटीमधले म्हणा, पण सिटीमध्ये मुंबईसारख्या पुण्यासारख्या ठिकाणी जाऊन बघा तुम्ही, कुत्रं सुद्धा 8 फूट हालीत नाही, उभी हालीत उभी. कारण त्याला माहिती आहे 8 हालाव तर गाडीला धाका लागन धाका. त्याच्यामुळे ते सुद्धा उभी हाली. कारण गर्दी तितकी महाराज, खूप गर्दी. आता ते पुण्यामध्ये गेलो, त्याचे 10 बाय 10ची रूम, पण मित्राचा आग्रह असल्यामुळे मी गेलो. म्हणलं त्याचं नाव सुनील. त्याला म्हणलं सुन्या आता इतकी 10 बाय 10ची रूम, त्याच्यामध्ये तुझी बायको, तुझे 2 लेकरं, मी, आपण कसं झोपायचं. ते मला महाराज तुम्ही ताण घेऊ नका, फक्त जेवण तर करा, पुढचं आपण बघू. आणि ते इतकं हुशार होतं महाराज, इतकं चॅप्टर होतं तुम्हाला सांगतो. आता ते सिटीतलं जेवण म्हणजे आपल्यासारखं नसते. आता आम्ही जेवलं आमची यजमानाची, तर काय जेवायला महाराज, किती पदार्थ, 4-5 भाज्या, हे किती पदार्थ. सिटीमधलं तसं नसतं. संध्याकाळचं जेवण म्हणजे 2 तोंड आणि खिचडी बोंड, 2 चुल, बाकी काही नाही. खिचडी तितक्या पुरतं जेवण. त्याने खिचडी केली, 2 लेकरं, 1 बायको आणि मी. पुन्हा इतके म्हणजे आम्ही 4 जण झालो. आणि म्हणते आता जेवण घेऊन झालं, खिचडी खाऊ घातली. म्हणलं आता बाळू झोपायचं कसं सुन्या. ते म्हणे महाराज तुम्ही ताण घेऊ नका, एकच पलंग होता तिथंच, गादी तुम्हाला सांगतो तिथं, ते गॅस सगळं तिथंच आणि एकच पलंग. त्याने त्या 2 पोराला खिचडी खाऊ घातली आणि खिचडी खाल्ल्या खाल्ल्या ते पोरं गुंगले बघा. गुंगले की त्याने लगे बायकोला मला तिकून तू धर, इकून मी धरतो. दोन्ही पोरं जे धरले ते खाटावर टाकले. खाटावर टाकले की त्याला 5 मिनिटात झोप लागली. कस काय लागली, दृष्टांतात लवकर झोप लागते. 5 मिनिटात झोप लागली. त्याने जशी पोराला झोप लागली तसं एकूण बायकून धरलं, एकूण नवऱ्यानं धरलं. जसे 2 पोरं धरले तसे खाटाच्या खाली. मला म्हणलं महाराज झाली का नाही जागा. म्हणलं झाली. मला म्हणजे चाल झोपा. आता मी झोपलो की तर महाराज 5 मिनिटात मला झोप लागली. सकाळी उठून पाठवतो मी बी खाटाच्या खाली. आता काय करू अशाला, इतके माणसं हुशार आहे बघा. त्याच्यामुळे यायच्या नादी लागून फायदा नाही. महाराज म्हणजे लोक नुसते दिसायला पारमार्थिक दिसायलेत पण असायला नाही. आता आपला बी एक गैरसमज झाला गोरडे सर, की माळ घातली म्हणजे बाबा झालात लोक. आता हे माळ घालायची म्हणजे का सोपा खेळ आहे का. हे जगाच्या मालकाचं मंगळसूत्र आहे महाराज. तुमच्या इकडे बायकोच्या गळ्यात मंगळसूत्र लग्न झाल्याच्या नंतर किती दिवशी घालते, किती दिवशी, त्याच दिवशी. एकदा लग्न झालं बायकोच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं, मंगळ लागतंय आपल्या मागं, सूत्र जात आहे त्याच्या हातात, जात आहे का नाही. आणि एकदा सूत्र तिकडे गेलं, किती जागीरदार असला चलत आहे काही, काहीच चलत नाही, काहीच चलत नाही. चांगले चांगले आकळले, चांगले चांगले. वाघाच्या लग्नात कुत्रे हसू लागले. शिंदे माऊली कोणाच्या लग्नात, वाघाच्या लग्नात कुत्रे हसायले. वाघ म्हणला लग्न व्हावं तुम्ही काऊन हसायले. कुत्रे म्हणले लग्नाच्या आधी आम्ही बी वाघच होतो. हा हे लय अवघड. आणि काही चलत नाही महाराज. एक बाई नवऱ्याला म्हणली मी काय काय सांभाळू, ढोरं सांभाळू का, आखाडा सांभाळू का, तुमचे मायबाप सांभाळू का, लेकरं सांभाळू. तो मला तो पाया पडतो बाबा तू काही नको सांभाळू रे, फक्त तू तोंड सांभाळ.
आता काय सांगू लयच बोलत असल्यास काय उपयोग आहे महाराज लय अवघड आहे महाराज त्याच्यामुळे याच्यावर नुसत्या माळ घालते आता ही माळ घालायची म्हणली ना आपल्याला सुद्धा एक लेकरू जन्माला आलं पाहिजे बघा आणि त्या लेकराचं नाव आहे बोधपुत्र निर्माण झाला जेव्हा आणि माळ घालून जर हे लेकरू जन्माला येत नसेल तर ज्ञानोबा म्हणले घातलेली माळ काढून ठेवा त्याचा उपयोग नाही आहो म्हणे एका गळात तुम्ही व्यर्थ बांधी याला 12-16 पुत्र झाले म्हणले एक दादूला बी नाही त्याला आसून पुत्र झाली शिवांजन अंतरीचे गुज कोणाशी सांगू विठ्ठल आपला विषय चालला की साधू बद्दल आपण बोलत होतो साधूचं जीवन कर्मप्रधान असल्यामुळे साधूनं कर्म टाकायचं नाही मन मंदिरा गजर भक्तीचा